पण फ्रंट फूट जर तुमचं अगदी ते बदलालीत ते जर तुमचं अतिवर्क झालं तर पंचांची मात्र नजर तिथे तीक्ष्ण आहे. अगदी घारीची नजर म्हणून पाहायला मिळत आहेत. यश हा फटका मात्र काय कमालीचा खेळलाय. आता नो स्कोर नंतर मात्र कमबॅक बाउन्स बॅक अर्थात धवल शेवटचा बॉल या षटकातला. यावेळी आपण पाहतोय षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ पूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत अर्थात 17 धावा धावफलकावरती आहेत. आता गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मनोजला आपण पाहतोय. यावेळी मनोज यांचा मात्र पहिला चेंडू पंचांनी मात्र वाईट दर्शवलाय. वाईट +1 डिक्लेअर झोन म्हणजेच धावसंख्या 20. 12 बॉलचा खेळ बाकी 10ची सरासरी राखले. 19 झालेले आहेत. यावेळी 6 फटका कडक प्रहार धवलच्या बॅट मधून दमदार चौकार आणि या चौकारानं आता धावसंख्या धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 वरती जाऊन पोहोचतोय. अगदी जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती आक्रमण. इथे दुसरा बॉल देखील होता. इथे दोघांमधलं मात्र मिसकॉर्डिनेशन आणि इथे किरण यांना मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. गॉन जे दाखल झालेत. पनू धवल मेहर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील आणि हा चेंडू मात्र वाईट. एक्स्ट्रा मध्ये गोलंदाजी करतात. खर्चिक गोलंदाजी करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24-24. फुलरलेचा बॉल इनटू द गॅप. 28 धावा धावफलकावरती. काय चांगला स्ट्रोक खेळला इथे धवलनं. अगदी क्रिकेटचं नो स्कोर. पुन्हा एकदा नो स्कोर म्हणजेच फुटवर्क मॅटर करते. ओव्हरऑल क्रिकेट सातत्यानं चांगलं खेळत असतात. त्या अनुषंगानं मात्र आपण पाहतो इथे नो स्कोर. पायावरती नियंत्रण राहत नाही. यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळालं. बघता बघता जर आपण पाहिलं तर इथून धावसंख्या मिळेल 25 धावा धावफलकावरती. शुभमच्या माध्यमातून चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत 4. 5वा बॉल. हा ट्रॅकरचा बॉल. पुन्हा एकदा शुभम काय कमालीचं क्षेत्ररक्षण करतायत. मागचा चेंडू देखील चांगला त्यांनी फील्ड केला होता. आता शेवटचा बॉल बाकी असेल आणि या शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असताना धावसंख्या 26. एका बाजूला आपण पाहतोय वैष्णवी रायडर्स आणि साई आराधना यांच्यातली मात्र मॅच. तर पुढच्या मॅचचा टॉस जर आपण तपासून पाहिला तर एका बाजूला काव्या 11 आणि शिवशंभू वॉरियर्स लीग स्टेजचा अगदी ए ग्रुपचा 9वा मॅच आणि तदनंतर युगांश 11 7 स्टार यांच्यातला मात्र सामना असेल आणि तदनंतर देवांश 11 ड्रीम किलर आणि एका बाजूला वैष्णवी रायडर्स आणि सत्वाई. असे मात्र 20 मॅचेस आपल्याला बघायला मिळतील लीग स्टेजचे. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं क्वालिफायरच्या मॅचेसला सुरुवात होईल. जिथे क्वालिफायर 1चा मॅच खेळवला जाईल, एलिमिनेटरचा मॅच खेळवला जाईल आणि तदनंतर क्वालिफायर 2चा मॅच खेळवला जाईल. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. अभिजित लाल्या गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे फलंदाज होते. फलंदाज मात्र अभिजित आणि गोलंदाजी ट्रॅक वरती लाल्या आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 27. नावं इथे व्यवस्थित द्या. विशाल. ओके. इथे जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत ते मात्र इथे दर्शवत आहेत. ती नावं मात्र आम्हाला घ्यावी लागतात कारण आमचं काम आहे बोलण्याचं. जे आमच्यापर्यंत पोहोचलं जाईल ते बोललं जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच आतापर्यंत 28+6 जोडल्या जाणार नाहीत. इथे विकेट मिळालाय. आता जर आपण पाहिलं तर गोलंदाज विशाल चांगली गोलंदाजी. स्लॉक षटकामध्ये विशाल यांनी गोलंदाजी चांगली केली. धावसंख्या 28 वरती आहेत. अगदी आणखीन गोलंदाजी विशालची आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे बघता बघता सिंगल मिळाली. 29 धावा धावफलकार. ती डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल
शेवटचा बॉल धावसंख्या 29 वरती स्थिर. यावेळी षटकार आलाय आणि 29 आणि 30 धावांचं टार्गेट. पाहूया या 30 धावा कशा जमवल्या जातील. तत्पूर्वी पुढच्या मॅचच्या टॉससाठी या. एका बाजूला काव्या 11 आणि एका बाजूला शिवशंभू वॉरियर्स. या टॉस एका बाजूला जर आपण पाहिलं तर फलंदाज मोहित आणि एका बाजूला आपण पाहतोय हार्दिक. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय किरण. सिंगल मात्र मिळतंय मोहितला. आपण पाहू शकाल 1 चेंडू आणि 1 धाव धावफलकावरती. आता एका बाजूला हार्दिक डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सॉफ्ट हँडने मात्र खेळलाय. सिंगल मात्र मिळेल. सिंगलचा काही डिक्लेअर झोन कडे मात्र पंच दर्शवत आहेत. यस इथे 1-1 धाव मात्र मिळतंय. धावांची जर गती पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती. अर्थात 2 चेंडू आणि 2 धावा. इथे मात्र नो आणि नो +1 म्हणजेच धावसंख्या इथून मिळतील 2. आता धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 4 वरती. 2 चेंडू आणि 4 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. किरण यांची मात्र गोलंदाजी अगदी जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा मध्ये पाहायला मिळतंय. 30 धावांचं मात्र आपण पाहतोय एक माफक आव्हान ठेवलंय ज्यामध्ये एक्स्ट्राची गोलंदाजी देखील तुम्ही हाताळताय. तर खऱ्या अर्थानं ती मात्र एक्स्ट्रा गोलंदाजी त्रास देईल. इथे मात्र आपण पाहतोय फटका खेळला होता परंतु कॅप एलिव्हेशन शोधता येत नाही. चेंडू इथून निर्धाव. 3 चेंडू आणि 4 धावा. हा देखील वाईट बॉल आहे. मागचा बॉल इथून डॉट आला तदनंतर तो पुढच्या बॉलला तुम्ही निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा वाव दिली. इथे सॉफ्ट हँडने खेळले. आता 4 बॉल आणि 6 दुसरीचा प्रयत्न आणि इथून 2 धावा म्हणजेच 7. 4 चेंडू आणि 7 धावा. अर्थात 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 30 धावांचा पाठलाग तुम्ही करताय. 4 चेंडू आणि 7 धावा धावफलकावरती. एका बाजूला मोहित, एका बाजूला जर आपण पाहिलं तर फलंदाज आहेत ते म्हणजेच हार्दिक. सात धावा धावफलकावरती. 5वा बॉल. यावेळी 6 देखील नो बॉल पंचांनी दर्शवलाय. 7+2 अर्थात 9. आणखीन 2 बॉल बाकी आहेत. धावा कमी आहेत आणि किरणची गोलंदाजी एक्स्ट्रा मध्ये होते. आता जर आपण पाहिलं तर 21 धावांची गरज असणार आहे. यावेळी फटका मात्र खेळलाय जिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि मोहित जीवाचा आटापिटा करत धावा पूर्ण करतायत. धावा फलकावरती 10. शेवटचा बॉल या षटकातला. 19 बॉल आणि 20ची गरज. डाव्या हाताचा फलंदाज. चांगली गोलंदाजी. षटक संपल्यानंतर धावसंख्या 10. आता 18 बॉल आणि 20ची गरज. यस डीजे.
गोलंदाजी ट्रॅक वरती आपण प्रेम यांना पाहतोय, जे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रेम युगांश 11. पुढचा मॅचचा टॉस आपण पाहतोय काव्या 11 आणि एका बाजूला शिवशंभू वॉरियर्स, आणि बी पॅनलचा मॅच युगांश 11 आणि 7 स्टार यांच्यातला मात्र असणार आहे. परंतु पुढचा मॅच जो असणार आहे तो एका बाजूला काव्या आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर शिवशंभू वॉरियर्स. टॉस साठी या मोहितला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळी मोठा फटका खेळायचा होता, चेंडू मात्र इथून डॉट येतोय. मोठ्या स्ट्रोकची मात्र प्राचारण करण्यात मोहित यांची बॅट शांत राहिले सध्या. चौकार येत नाही, परंतु आपण पाहतोय या सिंगल डबलच्या खेळाला इथे निमंत्रण दिलंय. दोन फलंदाजांनी आता हार्दिक मोठा स्ट्रोक शोधेल का? इथून आपण पाहतोय दोघांमधला समन्वय, दोघांमधलं कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला सावरलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतंय ती म्हणजेच आतापर्यंत फलकावरती व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं धावा जाऊन पोहोचतायत, त्या म्हणजेच 15. आणखीन 15ची गरज आहे. सॉफ्ट हँडनं मात्र कळलंय इथे 15 + 2 17. आता 13ची गरज असणार आहे. किरणला आपण पाहतोय डायरेक्ट शूट करण्याचा प्रयत्न. अगदी प्रणय मात्र उत्सुकतेने पाहत होता की नक्की स्टम्प्सवर हिट करायचं होतं की माझ्यावरती. हा प्रश्न त्यांना निश्चित स्वरूपात पडलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत, आणखीन 13ची गरज. काव्या 11 आणि शिवशंभू वॉरियर्स. इथून देखील आपण पाहतोय व्हाईट बॉल. आता या व्हाईट बॉलनं मात्र स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 18. 12 चेंडू आणि 12ची गरज असताना चौकार. ओव्हरथ्रोचा पंजा मिळाला, पंचांचा पंजा मात्र खोललाय, म्हणजेच या 5 धाव्यांनी धावफलक 23 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल इथे जर आपण पाहिलं तर अलॉंग दी कार्पेटचा फटका खेळलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 24-6ची गरज. सॉफ्ट हँडने मात्र खेळलाय. एका बाजूला आपण पाहतोय हार्दिक आणि एका बाजूला आपण पाहतोय मोहित. जबाबदारीचा खेळ त्यांनी स्वीकारलाय आतापर्यंत. 25-5ची गरज. खोलवर टप्प्यातला बॉल. मोहितच्या बॅटला मात्र फारसे काही चेंडू लागत नाही, परंतु सिंगल डबलचा खेळ सध्या स्वीकारलाय. धावसंख्या 26-4ची गरज. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद डीजे. 4ची गरज. पुढचा बॉल घेऊन तयार. यावेळी जर आपण पाहिलं तर सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगलनं धावा जाऊन पोहोचतात फलकावरती, म्हणजे 27. +2 म्हणजेच धावसंख्या जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं 29 धावा. शेवटच्या एका धावेची गरज. हा फटका मात्र चांगला खेळलाय आणि या फटक्याने मात्र विजयाचा शंखनाद. काव्या 11 आणि शिवशंभू वॉरियर्स. आपण टॉस मात्र झाला असेल तर या सामन्याला सुरुवात होईल, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मॅच मध्ये मात्र चांगला खेळ ज्यांनी केला ते मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावतील. अर्थात शिवशंभू वॉरियर्स आणि काव्या वॉरियर्स. चला मॅचला तिथे देखील सुरुवात होईल, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हार्दिक ठरतोय. मॅन ऑफ द मॅच हार्दिक.